श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 154. देमतीला कुष्ठ धर्माचे निरूपण. एके दिवशी सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर सर्वज्ञ हाती लोट्यावर बसलेले होते. तेव्हा साधा आली, दंडोते घातली, श्रीचरणा लागली. मग सर्वज्ञांजवळ बसलेली होती तेवढ्यात देमाईसा आली. तिनेही दंडवत केले व बसली. तेव्हा सर्वज्ञांनी साधेला सांगितले, साधे हो, जा, स्नान करून या. हो जी म्हणून साधा उठली, दंडोते घातले, श्रीचरणा लागली. मग कपडे घेऊन बाहेर निघाली. सर्वज्ञ देमाईसाला काय बरं सांगतात म्हणून ती दरवाजाजवळ ऐकण्यासाठी आडोशाला उभी राहिली. सर्वज्ञांनी सांगितले, देमती तुम्ही गावाला जा. देमाईसाने म्हटले, हे काय जी, आपले सर्व सोडून सर्वज्ञांच्या दर्शनाला यावे आणि सर्वज्ञ पाठवून देतात, काही विशेष निरूपण करत नाही. सर्वज्ञांनी विचारले, तुमचे काय होते, तुम्ही काय सोडले. देमती स्त्रियांचा पाठवून देतात, काही विशेष निरूपण करत नाहीत. सर्वज्ञांनी विचारले, तुमचे काय होते, तुम्ही काय सोडले. देमती स्त्रियांचा तर त्यागच नाही. पती होता तो मेला, वस्त्र अलंकार नेसून घालून मिरवणे नाही, पतीचे काही असावे तर तेही नाही, तर भावाकडे स्वयंपाक करावा, करकटी भांडी घासावी, मग गासभर जेवण करावे. त्यापेक्षा आम्ही सांगू त्या वेळेला जावे, आम्ही बोलू त्यावेळी यावे. हे काय कमी मोलाचे आहे. देमतीने म्हटले, जी पण थोडी फार तरी काही माहिती पाहिजे ना. सर्वज्ञांनी विचारले, काय जाणू इच्छिता देमती. आमच्याजवळ कुष्टियाचा धर्माप्रमाणे असावे. देवो माझा मी देवाचा, ऐसे या परी आसीजे की देमती. तेव्हा तिने विचारले, जी तरी अन्न वस्त्राचे कसे करावे. सर्वज्ञांनी म्हटले, देमती सहस्र अर्जुनाने भक्ती केली तेव्हा तळ हातावर विस्तो घेतला तर त्याला एवढे सामर्थ्य दिले. तो येसना परमेश्वरू तेयाचे या होईजे की देमती. मग तया ते सांभाळी ती. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.